नमस्कार. MPC विथ रुपेश या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या टॉपिकमध्ये आपण गुणोत्तर व प्रमाण म्हणजेच रेशो प्रोपोर्शन हा टॉपिक पाहणार आहे. सुरुवातीला आपण रेशो प्रोपोर्शनची थेअरी पाहू 5-10 मिनिटात आणि त्यानंतर MPCचे लेटेस्ट आलेले प्रश्न पाहू. रेशो प्रोपोर्शनमध्ये काय असतं, दुसरं तिसरं काही नसतं. दोन नंबरचं रिलेशन असतं. एक नंबर दुसऱ्याच्या प्रमाणात किती आहे किंवा दुसरा नंबर पहिल्याच्या प्रमाणात किती आहे. उदाहरणार्थ A आणि B हे दोन नंबर आहेत, तर रेशो प्रोपोर्शन असं म्हणायचं A as to B म्हणजेच हे असं. मग हा A ला कितीने गुणल्यानंतर B येतोय, इथं गुणाकार महत्वाचा आहे. मग हा त्या रेशोत झाला, म्हणजे B च्या प्रमाणात A किंवा A च्या प्रमाणात B. आता B च्या प्रमाणात A किती आहे ते दाखवायला B खाली लिहायचा छेदाला आणि A वरती, म्हणजे A upon B. किंवा B हा A च्या प्रमाणात किती आहे, A खाली आणि B वरती. या ठिकाणी बेस कोणता मांडायचा, बेस कोणता घ्यायचा हे आपण पर्सेंटेज टॉपिकमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. त्या ठिकाणून आपण समजून घेऊ शकतो. आणि मग आता हा A as to B म्हणजे A च्या प्रमाणात B आहे, तसंच अन्य कोणत्या प्रमाणात असू शकतो. मग अंशाला न्यूमरेटरला जितक्याने गुणू तितक्यानेच डिनोमिनेटरला सुद्धा गुणायचं, म्हणजे AN upon BN. म्हणजे 2 आहे, A समजा 2 आहे, B 5 आहे, तर A ला जेवढ्याने गुणू, समजा इथं 3 ने गुणलं तर इथं पण 3 ने गुणायचं. आणि हे कधी पण इक्वल टू असणार. 3 2 6 झाले आणि 5 3 15 झाले, म्हणजे 2 काय आणि 6 15 काय. याचाच अर्थ काय, 2 5 किती आहे, 2.5 पट आहे. 2 2 4 आणि अर्धा 2.5 पट आहे. आणि 6 15 किती आहे, 2.5 पट आहे. आणि याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांचा तिरकस गुणाकार पण नेहमी बरोबर राहणार. 15 2 30 इज इक्वल टू 6 पंचे 30. आलं लक्षात. यात रेशो या दोनच नंबर असतात ऍक्च्युली, A आणि B. आणि हे पुढचं घेतो ते आपण त्या रिलेटेडमध्ये करायला घेतो. यात फक्त समजण्याजोगी गोष्ट एकच आहे, हा जेवढ्या प्रमाणात असतो छेद तेवढ्याच प्रमाणात दुसऱ्याच्या अंशाचा पण छेद पाहिजे. 2चा 5 2.5 पट आहे, तर 6चा पण 15 2.5 पट पाहिजे. त्यांचा तिरकस गुणाकार बरोबर पाहिजे, किंवा अंशाला जितक्याने गुणू तितक्यानेच छेदाला सुद्धा गुणलं पाहिजे. म्हणजे A as to B is equal to C as to D असं लिहिलं आपण, तर याचाच अर्थ काय होणार, AD is equal to BC. इतकं सोपं आहे. आता जसं एक्झाम्पल घेऊ तसं समजून जाईल. आणि मग गणित कधी कधी कशी विचारतात, A as to B दिलेला असतो, तर C च्या प्रमाणात किती येणार, मग तो बेस मांडून कसा सोडवायचा. मग C हा 100 घेतला, 100च्या प्रमाणात किती, तर तो पर्सेंटेज टॉपिक होतो. म्हणजे रेशो प्रोपोर्शन पुढचं व्हेरिएशन किंवा पुढचं इम्प्लिकेशन पर्सेंटेज आहे, ज्यात एक नंबर 100 मानलेला असतो. 100 पैकी किती, आणि हा X काढलेला असतो. B पैकी 1 आहे, तर 100 पैकी X असं. पर्सेंटेज हा रेशो प्रोपोर्शनचाच एक पार्ट आहे. पर्सेंटेज मध्ये आपण खूप डिटेलमध्ये पाहिलंय अंश आणि छेद आणि बेस कसा मांडायचा, त्या टॉपिक मधून आपण पाहू शकता. आता एक्झाम्पल पाहू. रेशो प्रोपोर्शन पर्सेंटेज गुणोत्तर व प्रमाण. ओके, पहिलं उदाहरण बघा काय, MPC ग्रुप B C प्रिलिम जी कंबाईन प्रिलिम झाली ती 2023 तर त्यावेळेस आलेलं उदाहरण आहे. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4 6 7 असे होते. हे कधी 7 वर्षापूर्वी, तर त्यांचे आजचे वय किती. 7 वर्षापूर्वी होते म्हणजे हे, आणि आता विचारले आजची वय. आता ही काय झाली, आजची वय झालीत. याच्यातून 7 वर्ष घालवले तर हे गुणोत्तर भेटलं पाहिजे. मग दोन प्रकारे, एक डायरेक्ट सोडू शकतो आपण फॉर्म्युला वगैरे इक्वेशन तयार करून. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज, स्टोरीसारखं गोष्टीसारखं. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 आहे, बरोबर. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर दिले, म्हणजे 7 वर्षापूर्वी आज समजा A अधिक B अधिक C, काही गरज नाही मांडायची, इज इक्वल टू 72 आहे. आणि 7 वर्षापूर्वी याचे 7 गेले, याचे 7 गेले, याचे 7 गेले, 21 गेले, असे 7 त्रिक 21 म्हणजे 72 वजा 21. ही त्यांची 7 वर्षापूर्वीची बेरीज झाली. 72 मधून 21 गेले, तोंडी 62 52 आणि 51.
ही त्यावेळेची बेरीज झाली आणि त्यावेळेचं गुणोत्तर किती होतं 4:6:7 होतं. हे x मानलं 4x 6x 7x तर किती झालं 4x अधिक 6x अधिक 7x 6 4 10 7 17x इज इक्वल टू 51 x इज इक्वल टू 17 तरी 51 म्हणजे 7 वर्षापूर्वी त्यांची वय x ची ही किंमत 3 इथं ठेवली तर किती येईल 4 त्रिक 12 6 त्रिक 18 आणि 7 त्रिक 21 तर त्यांची आजची वय विचारलं. आजची वय 7 वर्षापूर्वीची त्यांची वय झाली. आजची वय करायला याच्यात 7 मिळवावं लागतं प्रत्येकाच्यात 12 आणि 7 19 18 आणि 7 25 21 आणि 7 28 19 25 28 पर्याय नंबर 3 84चं 3 नंबर उत्तर बरोबर आहे. ह्या पद्धतीने सोडू शकता एकदम बेस्ट पद्धत आहे आणि एकदम म्हणजे बेस्ट सरळ सरळ 3:72 आहे 3 वय आजची 72 आहे मग 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे 7 त्रिक 21 घालवणं मस्ट आहे आपल्याला. मग 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 51 झाली आणि 7 वर्षापूर्वीचं त्यांचं प्रमाण पण दिले ते x मानलं 4x 6x 7x पण परीक्षेत मी याच्या पुढे थोडं जाऊन कसं सोडू शकतो हे गणित तर इथं काय म्हणलंय 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची गुणोत्तर 4:6:7 आहे आणि त्यांच्या आजची वय विचारले. मग आजच्या वयातून 7 घालवले हे आजची वय सगळी ही याच्यातून 7 घालवले तर हे गुणोत्तर प्रमाण आलं पाहिजे आणि ह्या प्रमाणात आपण नीट बारकाईने पाहिलं तर हा 4 आहे दुसरा 6 आहे तिसरा 7 आहे म्हणजे हा दुसरा 6 आहे हा 4च्या दीडपट आहे. याच्यातून 7 घालवल्यानंतर दुसरा पर्याय हा पहिल्या पर्यायाच्या दीडपट कुठं शिल्लक राहतोय का. आता पहिला पर्याय घेतला याच्यातून 7 गेले 20 मधून 7 गेले 13 30तून 7 गेले 23 हा दीडपट आहे का 13च्या दीडपट 23 नाही पहिला पर्याय गेला. दुसरा 22 मधून 7 गेले 15 आणि 24 मधून 7 गेले 17 दीडपट आहे का नाही. 17तून 7 गेले 10 25 मधून 7 गेले 18 दीडपट आहे का नाही. पण 10च्या दीडपट आहे का 18 नाही 10च्या दीडपट 15 आहे. 19 मधून 7 गेले 12 25 मधून 7 गेले 18 12चे दीडपट आहे का 18 हा 6 2 12 6 त्रिक 18 म्हणजे पर्याय नंबर 3 नंबर. ह्या अशा पद्धतीने मी पेपरमध्ये सोडवायला प्रेफर करेल. जसं जमल तसं ज्या डायरेक्शनने जाईन त्या डायरेक्शनमध्ये फक्त थोडंसं गोष्टीसारखं समजून घेतलं आणि इथं दिसतंय ना हे दिसलंच नव्हतं 4ची दीडपट आहे 6 आणि 7 वर्षापूर्वी मग त्याच्यावरून क्लिक होतं हे आजची वय दिलेत मग 7 घालून जो रेशो बनन हा त्याचा दुसरा भाग आहे हा पहिल्या भागाच्या दीडपट असला पाहिजे हे क्लिक होणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न ऋतूच्या जवळ एकूण 700 रुपये आहेत त्यामध्ये 100 रुपये 20 रुपये 10 रुपयाच्या चलनी नोटा 100 व 10 रुपयांच्या नोटांच्या प्रमाणास 1:2 आहे. 100 आणि 10चं प्रमाण 1:2 आहे. 100 आणि 10 यांचं प्रमाण 1:2 आहे बरं का. 20चं दिलं नाही अजून काय 20चा रोल नाही आला. त्याच्याजवळ एकूण 20 नोटा आहेत सगळ्या मिळून 20 नोटा आहे तर 100 रुपये 20 रुपये 10 रुपयाच्या प्रत्येकी किती नोटा असतील. आता प्रत्येक चलनाच्या किती नोटा आहेत ते विचारले. टोटल 20 आहे मग ह्या सगळ्या ऑप्शनची बेरीज 20 झाली पाहिजे. 100 रुपयाच्या क्रमाने विचारले बरं का. 100 रुपये नंतर 20 रुपये नंतर 10 रुपये 11 आणि 3 14 आणि 6 20 20 नोटा इथं आहेत. 8 आणि 8 16 आणि 4 20 आहेत. 10 आणि 5 15 आणि 5 20 आहेत. 12 आणि 2 14 आणि 6 20 एक पण पर्याय इलिमिनेट होत नाही. दुसरी गोष्ट आता 100 आणि 10 रुपये यांचं प्रमाण किती दिलंय 1:2 आहे. आता पहिले नोट आपल्या 100चे आहे नंतर 20चे आहे नंतर 10चे आहे म्हणजे हा एक नोट असली तर ही त्याच्या डबल पाहिजे 10ची. आता ही 3 आहे याच्या डबल 6 आहे 4चे डबल 8 आहे 5चा डबल 10 आहे 6चे डबल 12 आहे म्हणजे दुसरा जो डेटा दिलाय त्यांनी रेशोचा त्याहून पण एक पण पर्याय इलिमिनेट होत नाही. आता पुढे जाऊन काय करणार आपल्याला एकूण किंमत दिलेली त्यांनी एकूण किंमत 700 रुपये आहे. आता एक पर्याय सोडून बघणं आहे आपल्याला. 700 रुपये कुणाची बेरीज येते ते लिहायचं. पहिली नोटा 100 रुपयाच्या आहे. आता 100च्या 3 नोटा घेतल्या 300 रुपये झाले ह्या पर्यायात. नंतर 20च्या 11 घेतल्या किती झाल्या 20च्या 10 नोटा 200 आणि 11 नोटा 220 आणि 10च्या 6 घेतल्या 60 रुपये. आता 6 आणि 2 8 शेवटी 80 येते म्हणजे 700 शेवटला 0 झालं तर 700 येणार ना म्हणजे हा पर्याय गेला. 100च्या 4 400 रुपये 20च्या 8 82 16 160 रुपये आणि 10च्या 8 80 रुपये 8 आणि 7 14 इथे 4 येते 0 आला पाहिजे हा पण पर्याय गेला. 100च्या 5 500 नंतर
20च्या 5, 20 100 आणि 10च्या 10, 10 10 100, 500 100 600 100 700 आले का टोटल रक्कम 700. म्हणजे पर्याय नंबर 3 हे उत्तर या ठिकाणी मिळते आपल्याला. स्टेप बाय स्टेप गेलो. एकूण 20 नोट आहे. एखादा पर्याय ऑप्शन एलिमिनेट झाला तर पुढचे कष्ट वाचतात. कधी कधी सर्व एकच पर्याय राहतो, सर्व एलिमिनेट होतात. इतके पण सोपे प्रश्न असू शकतात. नंतर दुसरा रेशो दिलता त्यांनी 100 रुपयाचा आणि 10 रुपयाचा, तो रेशो टाकून बघितला आणि तरी पण एलिमिनेट नाही झालं. नंतर आपण पहिला पर्याय 100 रुपयाचा आहे म्हणून 100 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 300, 20 रुपयाच्या 11 नोटा म्हणजे 220 आणि 10 रुपयाच्या 6 नोटा म्हणजे 10 60. हा जो बेसिक गुणाकार करावा लागतोय आणि गुणाकार करून परत जे येईल त्याची बेरीज, हे आपण दररोजचं जर स्पीड कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करतोय 20 मिनिटाची, त्यामध्ये कसं करायचं ते सांगितलंय. व्हिडिओ पार्ट 1 पार्ट 2 स्पीड कॅल्क्युलेशनचा आहे. दररोजच्या 20 मिनिटाची प्रॅक्टिस नंतर हे कॅल्क्युलेशन अगदी सहज कमी वेळेत होतील, नाहीतर कॅल्क्युलेशनमध्ये बराच वेळ जाईल. पुढचा प्रश्न पाहू. हा कधी आलाय? MPSC 2024 ग्रुप बी प्रिलिम. एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घरभाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाकृती अवलोकन करून काढा. कशा कशावर घरभाडे याच्यावर खर्च किती केलाय त्यांनी काढायचं आपल्याला. टोटल उत्पन्न 40,000 आहे. म्हणजे किती डिग्री, हे कधी पण किती असतं 360 डिग्री, आणि 360 डिग्री म्हणजे त्यांचं म्हणणं किती आहे 40,000 हे उत्पन्न आहे. इथपर्यंत समजलं. आता घरभाडे कुठे आहे? इथं 110 डिग्री. किराणा माल कुठे? इथं आहे 90 डिग्री. 110 हे घरभाडे, 90 किराणा. आणि प्रवास इथं 70 डिग्री. एकूण ह्या तीन गोष्टींवर त्या कुटुंबाने किती खर्च केला हे काढायचं आहे. मासिक उत्पन्न 40,000 आहे आणि हा खर्च दिलेला आहे. 110 आणि 90, 200 तोंडी, 270 हा 270 हा 3 गोष्टींवर खर्च झालाय. आता 270 किती पैकी खर्च आहे? टोटल हा 360 आहे. टोटल या 360 पैकी 270 आहे. तर आपल्याला टोटल किती आपले 360 म्हणजे 40,000 आहे. तर 40,000 पैकी किती झालं हे सोडवलं. हे किती आलं? 270 भागिले 360. तोंडी आलं पाहिजे. 9 त्रिक 27, 9 चौक 36, 304 आहे. शून्याला शून्य गेला, गुणिले 40,000. आणि मग हे किती झालं? 4 ने 40,000 बघितलं 10,000. 10,000 गुणिले 3 30,000. 30,000 हा त्यांचा खर्च झाला. पर्याय नंबर 2 बरोबर आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आपण एक तर असं पण जाऊ शकतो. 360 पैकी 270 झाले तर 40,000 पैकी किती, किंवा दुसरा ऑप्शन काय, पर्सेंटेज आपण शिकलो, पर्सेंटेजचा उपयोग या ठिकाणी करू शकतो. 270 डिग्री हा खर्च झालाय किती 360 डिग्री पैकी, तर आपल्याला 40,000 काढायचे. 360 पैकी 270 म्हणजेच किती आहे? 304 दिसतं हे. आणि 304 म्हणजे पर्सेंटेजमध्ये आपण फ्रॅक्शन पाठ केलं, फ्रॅक्शनची रोज सवय करतोय स्पीड कॅल्क्युलेशनमध्ये 20 मिनिटं. 304 म्हणजेच 75% आहेत. मग 40,000चे 75% किती? 304 निघून झालं 30,000. हे सगळं इंटर कनेक्टेड चॅप्टर्स आहे. रेशो, प्रपोर्शन, पर्सेंटेज आणि स्पीड कॅल्क्युलेशन. पुढचा प्रश्न पाहू. एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचा गुणोत्तर 11:9 आहे. हे उत्पन्न इन्कम, हा एक्सपेंडिचर खर्च 11:9 आहे. उत्पन्न 11 रुपये समजा, 11x घ्या किंवा हे 9x घ्या किंवा 11च घ्या. 11 रुपये उत्पन्न आहे आणि खर्च 9 रुपये. 11 रुपये महिन्याला पगार, मासिक म्हणलंय ना. एका शिक्षकाचे उत्पन्न खर्च गुणोत्तर 11:9, ठीक आहे, काय सुद्धा. त्याने वार्षिक 36,000 रुपयांची बचत केली. आता उत्पन्न जेवढं आहे त्याच्यातून खर्च केला, ती उरली काय बचत, सेव्हिंग, आणि ती किती आहे 36,000. तसं त्याचं उत्पन्न 11 रुपये असलं, खर्च 9 रुपये झाला असतं, त्याची बचत किती झाली असती 2 रुपये याच्यानुसार, बरोबर. आणि 2 रुपये म्हणजेच किती आहे 36,000. तर त्याचे मासिक उत्पन्न किती? वार्षिक आणि मासिक याचं थोडं कन्फ्यूज केलंय. त्याचा आता जो बचत झाली ती 2 रुपये झाली याच्यानुसार. 11 रुपये उत्पन्न, 9 रुपये खर्च, त्याच्यानुसार 2 रुपये बचत झाली आणि 2 रुपये म्हणजे 36,000. तर त्याचं आपल्याला उत्पन्न विचारले. उत्पन्न किती 11. आता 2 म्हणजे 36,000 आहे. असं आपण रेशो प्रपोर्शन मध्ये शिकलोय बेस कसा घ्यायचा. 2 म्हणजे 36,000 तर 11 हे उत्पन्न, 11 म्हणजे किती झालं. हे त्याचं काय आलं वार्षिक. हे 36,000 वार्षिक आहे त्याच्यामुळे वार्षिक आलं. तर मासिकला 1/12 परत गुणायचं किंवा याला 12 बघायचं. सोडवलं हे.
बारीक बार, बार त्रिक 36, 3000, बेक बे 3000चे निम्मे 1500, 1500 गुणिले 11, 00 आणि 15 गुणिले 11, 15 150 आणि वरचे 15 ना 165, 16500. पर्याय नंबर 4, 85चा 4 नंबर. हे समजलं. उत्पन्न खर्च त्यांच्यातला डिफरन्स म्हणजेच त्याची बचत म्हणजेच सेव्हिंग ती 2 रुपये आणि 2 रुपये म्हणजेच त्यांनी दिलेली 36,000 आहे म्हणून 2 रुपये म्हणजे 36,000 गुणिले आपल्याला त्याचं उत्पन्न काढायचे. उत्पन्न 11 रुपये म्हणले गुणिले 11 आणि हे वार्षिक होती बचत 36,000. आपल्याला मासिक उत्पन्न विचारले म्हणून मासिक उत्पन्न काढायला 12 ने बघू आपण. 12 महिने असतात. झालं. आणि हा गुणाकार जो दिलाय गुणाकार भागाकार तो स्पीडमध्ये सोडवायला स्पीड कॅल्क्युलेशन परत एकदा कामाला आलं. प्रत्येक गणितच येते कामाला. 12 दुने 24 किंवा बारीक बार 12 36 3000 आणि परत 1500. 1500 गुणिले 11 करताना पण 2 शून्य ठेवले आणि 15 गुणिले 11 अशी 11 पाची 55, हातच्या आले 5, 11 1 11 5 16. याच्यापेक्षा 15 150 आणि वरती एक्स्ट्राचे 15 कारण 11 पर्यंत जातोय ना. 15 गुणिले 11 म्हणजेच 15 गुणिले 10 आणि 15 गुणिले 1 यांची बेरीज 165. हे थोडं तोंडी जमायला लागलं ना 2-4 सेकंद वाचत गेले तर त्याचा कंबाईन एक्झाम मध्ये खूप फायदा होईल. पुढचा प्रश्न. खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दर्शवतो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न 46,800 आहे. आता हे परत हे सगळं दिलंय. आता तुम्ही म्हणता नाही डेटा इंटरप्रिटेशनचे प्रॉब्लेम आहे, रेशो प्रोपोर्शन मध्ये कुठं आलं तर तेच आहे. तर त्यांचा कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे. कपड्यांपेक्षा कपडे कुठे आहे, कपड्यांपेक्षा अन्नधान्य हे हा 76 आहे, हा 144 आहे. आता आली का वाजबाकी परत. 144 हा 76 पेक्षा कितीने जास्त आहे. ते वरचे 44 आणि 76 पासून 100 पर्यंतचे 24 असे 24 44 आणि 24 54 64 आणि 4 68 68 डिग्रीने जास्त आहे. 68 डिग्रीने जास्त आहे. किती डिग्रीवरती 360 डिग्रीवरती. कारण टोटल 360 डिग्री आहे ना. 360 डिग्रीवरती अन्नधान्याचा खर्च कपड्यांपेक्षा 68 डिग्रीने जास्त आहे. 360 वरती 68 डिग्रीने जास्त म्हणून हे असं लिहिलंय. तर मासिक उत्पन्न 46,800 46,800 वरती किती म्हणून बेस एवढ्यापैकी एवढं तर 46,800 पैकी किती आणि हा गुणाकार सोडवायचा. तेच तुमचं उत्तर राहील रुपयातला खर्च. आता प्रश्न असा आहे टॉपिक आहे रेशो प्रोपोर्शन शिकतोय डेटा इंटरप्रिटेशन. तर हा काय 68 डिग्री 360 पैकी तर 46,800 पैकी किती. हा रेशोच आहे. 68 डिग्री हा 360 पैकी हा 2 यांचा रिलेशनचा रेशो आहे. 2 नंबरचा रेशो आहे, रिलेशन आहे 2 नंबरचा. तर 46,800 आपण 360 बरोबर मानले तर 68 बरोबर किती. दुसरा हे म्हणतो आपण म्हणजे हे 360 आणि 68 डिग्री तर हे 46,800 आणि हे काही x रुपये असतील तुमचे ते म्हणजेच हा A ला B तर C ला D, A ला B वरती A तर C वरती D इज इक्वल टू म्हणजे हे काय आलं सगळं हे रेशो प्रोपोर्शन आलं म्हणून हे एक्झाम्पल रेशो प्रोपोर्शन मध्ये घेतलं. झालं. हा गुणाकार सोडवायला घेतला आपण. आता 0ला 0 गेले 6 6 36 6 7 42 खाली उरले 4 6 7 42 6 8 48 हा 0 6 1 6 1 6 खाली उरले 6 3 18 130 गुणिले 68 130 गुणिले 68 0 3 5 75 77 3 7 91 3 8 104 चले 10 3 5 3 78 78 10 88 88 40. पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 1 8,840 हा 8,840 पर्याय नंबर 1 8,440 आहे सॉरी. पर्याय नंबर 1 लक्षात. 360 पैकी 68 तर 46,800 पैकी किती. सिंपल गुणाकार भागाकार दररोजचं परत कॅल्क्युलेशनचं काम इथं पण आलं का आम्हाला. पुढचा प्रश्न पाहू. इमारत बांधताना विविध बाबींवरील खर्च दाखवणारा वृत्तालेख दिलेला आहे. इमारत बांधणीचा एकूण खर्च 5,40,000 आहे. त्यावरून लोखंडासाठी झालेला खर्च किती. परत रेशो प्रोपोर्शन मध्ये काय घेतलं त्याचं कारणच आहे येते म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन हा वेगळा शिकायचा चॅप्टर नाहीच आहे. हा जवळपास 70 ते 75% पर्सेंटेज मध्ये कव्हर होतो.
पर्सेंट आणि 20% उरलेला रेशो प्रपोर्शन मध्ये कव्हर होतो आणि 5% मिसलेनियस इतर टॉपिक मध्ये जातो. म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन वेगळं शिकायचं नाही. स्पीड कॅल्क्युलेशन म्हणजेच डेटा इंटरप्रिटेशन आहे. स्पीड कॅल्क्युलेशनची तयारी केली म्हणजेच डीआयची स्टॅटिस्टिक जे मेन्सला दिलेलं आहे आता सिलेबसमध्ये, स्टॅटिस्टिकच्या नावाखाली सगळे डीआयचेच प्रश्न येतात. डीआय स्टॅटिस्टिक्सचा एक सब पार्ट आहे. तर फक्त म्हणजे स्पीड कॅल्क्युलेशन, दुसरं काहीच नाही. रेशो प्रपोर्शन पर्सेंटेज ह्या चॅप्टरचं स्पीड कॅल्क्युलेशनमध्ये स्पीड कॅल्क्युलेशन कसं करता येईल ते दिलंय, त्याचं वेगळं काहीच नाही. आता इथं काय म्हणलंय, इमारत बांधण्याचा एकूण खर्च 5,40,000 आहे. त्यावरून लोखंडासाठी झालेला खर्च किती? लोखंड किती आहे? 45 डिग्री. किती पैकी 45 आहे? 360 पैकी. तर आपल्याला टोटल किती आहे? हा टोटल 360 डिग्री म्हणजे किती? 5,40,000 पैकी काढायचे. आता 360 पैकी 45 तर 5,40,000 पैकी किती? म्हणून गुणिले 5,40,000 असं मांडायचं. 360 पैकी 45 तर 5,40,000 पैकी किती? हे मांडता येत नसलं तर रेशो पर्सेंटेज हा टॉपिक बघा, युट्यूबवरती टाकलाय. 2 तासाचा एक व्हिडिओ मोठा, त्याच्यावर क्लिअर होईल बेस कसा मांडायचा. झालं. हे कॅल्क्युलेशन म्हणजेच तुमचं विनिंग रेशो वाढवण्याचं हे कॅल्क्युलेशन आहे. आता हे कॅल्क्युलेशन काही जणांना 2 मिनिटात सुटन, काही जणांना 2 सेकंदात सुटन, ज्याची त्याची. आता मला तर माहिती 45 आणि 360 यांचा संबंध आहे. 90 चे 360, 9 चौक 36, 1/4 आहे. 45 आणि 360 किती? 1/8 आहे. संपलं. नंतर 8 ने बघलं, 8 64 होतं नाही का? 8 8 45, 8 सक 48, खाली उरले 6, 8 सक 48, 8 7 56, खाली उरले 4, 8 पंचे 40. 67 500. पर्याय नंबर 1. 21चं 1. आता मागे एकदा टेलिग्राम चॅनलला मी टाकलं होतं की प्रत्येक प्रश्न सोडून झाला हा एमपीएससी ग्रुप बीचा आहे. तर तो प्रश्न सोडून उत्तर बरोबर आलं म्हणजे झालं असं नाही. तर त्याच्या पुढे तो 2 मिनिटं पॉज घेऊन त्या ठिकाणी बघ नाही इथं काय नवीन शिकता येईल ह्या प्रश्नात, हे अजून वेळ कसा वाचवता येईल. तर त्या प्रश्नात एक शिकण्यासारखी एक नवीन गोष्ट आपल्याला सापडते या ठिकाणी. सहसा 45/308 हे 1/8 म्हणणे. 90 डिग्री. आता डिग्रीवरती जे प्रश्न येतात 360 डिग्रीवरती, तर 180 डिग्री म्हणजे 1/2, 90 डिग्री म्हणजे 1/4 इथपर्यंत कळतं. पण 45 डिग्रीला आपण 45/360 लिहितो, 15चा वगैरे भाग करत बसतो. पण हे 90 डिग्री 90च्या निम्मे 45 डिग्री. मग हे 1/4च्या निम्मे किती? 1/8. हे एक लक्षात ठेवू शकतो आपण. 45 डिग्री आलं 360 बरोबर तर 1/8. ओके. तसंच 30 डिग्री आलं तर किती होईल हे काढून ठेवा. 60 डिग्री आलं तर किती होईल? 6 6 36 1/6. म्हणजे जे 4-2 सेकंद वाचतील आणि जे प्रश्नातून नवीन गोष्टी शिकणार आपण ती एक लक्षात राहणार. तर वेगळ्याची काय तयारी करायची का नाही? चालतं 360 डिग्री, 90 म्हणजे 1/4, 180 म्हणजे 1/2, 60 म्हणजे 1/6, 45 म्हणजे 1/8. 2-3 गोष्टी फक्त त्या मांडता आल्या पाहिजे पटकन. ओके. पुढचा प्रश्न. ए चे 30% म्हणजे हे आणि बी इज इक्वल टू हे. तर एबीसी विचारलंय, काढू एबीसी बरोबर. त्याचा रेशो विचारलाय, एला बीला सी किती, एला बीला सी किती असं. तर आधी हे सोडवणार का आधी हे सोडवणार याच्यावरती विचार करा. इकडं 30% म्हणजे हे 0.3 होणार, इकडं 0.25 आहे, हे पॉईंटमध्ये जाणार. त्याच्यापेक्षा इथं पॉईंट नाही ना, हे सरळ सरळ हा बी इज इक्वल टू C/5 आहे. हा 5 इकडे नेला, 5B इज इक्वल टू C. मग आपण पहिल्यांदा हे चेक करू ऑप्शनमध्ये. बी कोणत्या पर्यायात? सी हा बीच्या 5 पट आहे. सी हा शेवटचा आहे, बीच्या 5 पट आहे. इथं सी हा बीच्या 5 पट आहे का? 12 पंचे 60 होतात, हा 10च आहे. इथं 15 5 75 होतात, हा 10च आहे. नाही, हा नाही, हा नाही. हा बी हा 5 पट आहे. 12 पंचे 60, इथं 60 पाहिजे होती, इथं 15 नाही. आणि 15 5 75 पाहिजे, तिथं 12 आहे. सॉरी, एका पर्यायात असं नाहीये. मग हे चेक करायचं, चेक करण्याची गरजच नाही. हे इतकं क्लिअर कट क्रिस्टल क्लिअर दिलं हे. बी इज इक्वल टू C/5 म्हणजे हा बीच्या 5 पट केला, 5B म्हणजे C. आणि तो एकाही पर्यायात नाही, म्हणजे प्रश्न कॅन्सल. ओके.
सॉरी. पुढचा प्रश्न. ह्या प्रश्नात काय म्हणलंय, परत DI सारखं चालू. एका शाळेच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचा ABCD या 4 तुकड्या आहेत. खाली दिलेले तर त्या 6 वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शवला आहे. तर काय विचारले आपल्याला, दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी. आता काय दिले, दोन्ही परीक्षा म्हणजे कोणते दिले, एक वार्षिक आणि एक 6 आता ही 6 आहे आणि ही वार्षिक आहे. दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण. आता हे अनुत्तीर्ण मानले आपण, तर हे दोन्ही परीक्षेतले अनुत्तीर्ण. 6 परीक्षेत अनुत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण. समजा उत्तीर्ण मानले आपण, दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण ना, हे मानले, हे मधले येतो बरं का. नंतर 6 परीक्षेत उत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण. एक हे झाले आणि एक हे झाले, आणि हे दोन्ही सर्कलमध्ये नसलेले हे बाकीचे. आता काय नाही, जे आहे ते आहे. प्रश्न काय विचारलाय, तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण जास्त आहे. आता वार्षिक परीक्षा कोण कोण पास होते, इकडे बघा. आता वार्षिक परीक्षेत दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण वाले पण वार्षिक परीक्षा पास होत्या. ते हे दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण असलेले इथलचे, आणि अजून 6 अनुत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण, हे पण वार्षिक मध्ये उत्तीर्ण. आपल्याला इथं विचारले, तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण जास्त आहे. वार्षिक परीक्षेत इथं फक्त वार्षिक म्हणलंय का, नाही म्हणलं. इथं वार्षिक म्हणले म्हणजे जे फक्त वार्षिक मध्ये आहे उत्तीर्ण झाले ते पण येणार, आणि जे 6 आणि वार्षिक मध्ये उत्तीर्ण झाले ते पण येणार. म्हणजे हे पण येणार आणि हे पण येणार. आता इथं किती आहे, हे 14 आणि हे 64. 64 आणि 14, 64, 74 आणि 4, 78. हे यांच्या म्हणण्यानुसार 78 आले उत्तीर्ण. पण आपल्याला काय विचारले, प्रमाण विचारले. आपण गुणोत्तर प्रमाण हा टॉपिक त्याच्यासाठीच बघतोय, प्रमाण कुणात जास्त आहे. आता ए तुकडीचे 78 हे फक्त वार्षिक किंवा 6 वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत, पण हे कुणाच्या तुलनेत, हे सगळ्यांची बेरीज आहे, टोटल विद्यार्थी यांच्या तुलनेत. मग यांचा 78 हे टोटल पैकी घ्यावं लागतील. टोटल किती झाले, 24 आणि 14, 38, 38 आणि 8, 46, 46 आणि 64, 64 आणि 6, 70, 70 आणि 40, 110, 110 पैकी 78. तसंच इथं पण काढायचं, 13 आणि 55, 55, 10, 65, 65 आणि 3, 68. हे किती पैकी, तर टोटल बेरीज 25 आणि 13, 38, 38 आणि 17, 48, 55, 55, 55, 110. इथं पण तसंच 46 आणि 18, 46 आणि 10, 56, 56 आणि 8, 64. किती पैकी 64, हे 64 आणि 11, 75 आणि 75 आणि 15, 90 पैकी. आणि इथं 18 आणि 70, 88. किती पैकी 88, तर 88 हे परत 15, 15, 30 आणि 2, 32. 88 आणि 32 किती, 90, 120 पैकी. आता हा एवढे वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले, एक तर केवळ वार्षिक किंवा वार्षिक आणि 6 किती पैकी, एवढ्यापैकी. तर कोणाचं प्रमाण सर्वात जास्त आहे, 4 जे गोष्टी आल्यात त्याच्यातलं प्रमाण कोणाचं जास्त आहे. आता बेस समान 110, 110, याच्यात 78, 68 आहे. म्हणजे बेस समान असताना जो अंश मोठा असणार आहे, 110 पैकी 78 उत्तीर्ण झाले आणि 110 पैकी 68 उत्तीर्ण झाले, म्हणजे जास्त प्रमाण कोणाचं, ह्याच जास्त आहे ना. म्हणजे ह्या 2 ऑप्शन मध्ये हा आला, हा गेला आपला बी वाला. आता याच्याबरोबर यांचे बाकीच्यांचे कम्पेअर करणे आपल्याला. 110 पैकी 78, 90 पैकी 64, 120 पैकी 88, नक्की मोठा कोण. आपलं ट्रॅडिशन मेथड, भागाकार करायचं. आखरी 7 77, खाली उरला 1, वरून घेतला 0चा 11, 0 0, 7.0 असं पुढं काहीतरी येईन अजून. इथं 9 7 63, खाली उरला 1, वरून घेतला 9 1 9, आणि इथं 12 5 60 12 7 72, 12 7 84, खाली उरले 4,
वरून गुंतलं 12×3 = 36. 7.0 काहीतरी, 7.1 पुढं काहीतरी 7.3, म्हणजे हा मोठा येतोय. हा म्हणजेच तुकडी डी इथं 3 नंबर. 3 नंबर बरोबर आहे. समजलं? एकदा बघा प्रश्न परत एकदा. जरा फसवा प्रश्न होता, कॅल्क्युलेशन करणारा प्रश्न होता, करायला लावणारा. बेरजा वजाबाकी आता सगळ्यांची प्रत्येक ठिकाणी आपल्याला सगळ्यांची बेरीज करायला लागत होती. परत जे विचारले प्रश्न ते एक्झॅक्ट काढायला हे 2ची बेरीज करायला लागत होती. मग ते रेशो प्रोपोर्शन मध्ये मांडायचं होतं, इतक्यापैकी इतके, आणि त्याचं प्रमाण कुणाचं जास्त म्हणजे शेवटला परत जाऊन भागाकार करणं आलंच. प्रश्न समजायला सोपा होता, फक्त कॅल्क्युलेशनला वेळ खाणारा होता. पुढचा प्रश्न पाहू. काय म्हणलंय प्रश्न? रस्त्यावरच्या विक्रेतीने एके दिवशी त्याच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. तर सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या निवडा. काय तिच्याकडे आता सुरुवातीला x बाहुल्या आहे, बरोबर, हे सुरुवातीचे. एके दिवशी बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. निम्म्या 1/2 हून 2 बाहुल्या अधिक प्लस 2 एवढ्या बाहुल्या पहिल्या दिवशी विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या, आता तिच्याकडे किती बाहुल्या राहिल्या दुसऱ्या दिवशी, x टोटल बाहुल्या होत्या बरं का, पहिल्या दिवशी एवढ्या विकल्या फर्स्ट डेला. दुसऱ्या दिवशी किती राहिल्या आता तिच्याकडं, ह्या टोटल x मधून ही संख्या गेली फर्स्ट डेला विकली, तर ती दुसऱ्या दिवशी राहिली. ती संख्या किती आहे, x - x/2 + 2 ही. लक्षात, टोटल x बाहुल्या होत्या पहिल्या दिवशी एवढ्या विकल्या, 1/2 + 2. मग ह्या पहिल्या दिवशी विकलेल्या x मधून वजा केल्या, तर उरल्या दुसऱ्या दिवशी एवढ्या बाहुल्या ती घेऊन गेली. पण किती विकल्या गेल्या, दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी, आता एवढ्या दुसऱ्या दिवशीच्या बाहुल्या याच्या निम्म्यापैकी (2) 2 बाहुल्या कमी विकल्या, -2. तर तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. आता ह्या दुसऱ्या दिवशी विकलेल्या बाहुल्या, ह्या दुसऱ्या दिवशी शिल्लक राहिलेल्या बाहुल्या कोणत्या झाल्या, ह्या x वजा एवढ्या, त्याच्या निम्म्या हून 2 बाहुल्या कमी विकल्या. म्हणजे पहिल्या दिवशी विकलेल्या बाहुल्या झाल्या, दुसऱ्या दिवशी विकलेल्या याच्यात ऍड केल्या, दुसऱ्या दिवशी ह्या विकल्यात. x वजा x/2 + 2 / 2 वजा 2 ह्या दुसऱ्या दिवशी झाल्या. तर 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या, आणि याच्यात 26 मिळवल्या अधिक 26, हे किती आले, x आले. हे टोटल बाहुल्या x, 26 शिल्लक राहिलेल्या, 26 अधिक. आता हे इक्वेशन एक तर सोडवा किंवा एक पर्याय घेऊन सोडवा. इक्वेशन मध्ये जरा मोठं झालंय त्याच्यामुळे पर्याय घेऊन पण आपण जाऊ शकतो. 100 पैकी एक पर्याय घेतला. 100 पहिल्या दिवशी किती विकल्या, निम्म्याहून 2 अधिक म्हणजे 50, आणि 50हून 2 अधिक म्हणजे 52 पहिल्या दिवशी विकले. पहिल्या दिवशी 52 गेल्या, 100 घेतला. आता दुसऱ्या दिवशी किती उरल्या, तर 52 48 उरल्या ना, 52 विकल्या 100 पैकी, 48 उरल्या. 48च्या निम्म्या 24 हून 2 बाहुल्या कमी विकल्या, 24 पेक्षा 2 कमी, म्हणजे दुसऱ्या दिवशी विकलेल्या बाहुल्या किती आल्या, 24 हून 2 गेल्या 22, आणि मग तिच्याकडे 26 उरल्या, शेवटी अधिक 26. 52 आणि 22 62, 72, 72 आणि 74, 74 अधिक उरलेल्या 26, 74 आणि 26 100, ज्या मानल्या होत्या आपण पहिल्या 100. म्हणजे पहिल्या ऑप्शन मध्येच उत्तर येऊन जाते 95 1 नंबर, जर ऑप्शन वाईज घेतलं किंवा मग इक्वेशन आपण जे केले ते सोडवलं तरी येईल. तर इक्वेशनने दाखवू का कसं, जसं जमल तसं, पण इक्वेशनने आता प्रत्येकाला मांडता पण येईल असं पण नाहीये. x अधिक x भागिले 2 अधिक 2 हे पहिल्या दिवशीच्या अधिक दुसऱ्या दिवशीचे किती आहेत, x वजा 1/2 अधिक 2 भागिले 2 वजा 2 ह्या दुसऱ्या दिवशीच्या
अधिक 26 आणि हे सगळे म्हणून किती होते ते पावले त्याच्याकडे x होत्या. आता छेद 2 समान केला सगळीकडे आपण, तर x आला इथं 2चा 1 छेद 2 करायला 2 4 करावं लागले, अधिक इथं 2 छेद बरोबर आहे म्हणजे x वजा x छेद 2. आता वजा इथं जसं आला तसंच ह्या कंसाला इकडे पण जाणार म्हणजे वजा 2. आता इथं 2 ला छेद 1 आहे बरं का, हा 1 गेला इथं पण 4 झाले वजा 4 आणि 26 ला पण छेद 1 आहे, 26 चा 2 केला म्हणजे अधिक 52 झाले. आता पूर्ण इक्वेशनला छेद 2 राहिलं इज इक्वल टू x. हे सोडवलं 4 ला 4 गेले. आता काय हे x हे x 2x आणि हे x/2 म्हणजे अर्धा x, या 2x मधून हा अर्धा x गेला, x/2 म्हणजे अर्धा x म्हणजे 1.5x उरला आणि हे 52 मधून 2 गेले म्हणजे अधिक 50 इज इक्वल टू हे 2 भागिले इकडे नेले गुणिले 2x. आता हे 2x आहे, हे 1.5x इकडे नेला 1.5x म्हणजे किती उरला अर्धा x उरला 0.5x इज इक्वल टू 50. मग याची डबल किती x 0.5 ची डबल 1, अर्धा x म्हणजे 50 नाही म्हणजे x इज इक्वल टू 50 ची डबल 100. आलं 100. इक्वेशनने पण आलं असतं पण जसं जमल तसं. प्रेशर मध्ये असं इक्वेशन पण मांडता येत नाही फास्ट, काहीतरी इथं वजा 2 काहीतरी चुकतंच उलट पालट. कंसाला इथं आता ह्या कंसाला कंस होता नाही तर मग इथं वजा घेतलं तर इथं वजा घ्यायचं राहून जातं, हे वजा याला जसं जाणार तसं याला पण जाणार आहे, किंवा हा ह्या मोठ्या संख्येतून हे वजा 2 गेले म्हणजे याला छेद 1च आहे. कधी कधी हा छेद आपल्याला याला पण वाटतो, तर थोडस चुकतं, त्याच्यापेक्षा पर्याय घेऊन सोडवलेलं योग्य राहील. दोन संख्यांचे गुणोत्तर हा एमपीएससी ग्रुप सी प्रिलिम 2022 ला आलेला प्रश्न आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 प्रमाण आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 400 असेल तर त्या संख्या कोणत्या? 3:4 वर कोणते हे आहे का? 3:4 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16 आहे. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 आहे. हे माहिती ना प्रमाण कसं काढायचं, संक्षिप्त रूप द्यायचं. याला 4 ने भागलं जाते, 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16. याला 3 ने भागलं जाते, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. याला 2 आणि भाग जातोय, 2 त्रिक 6 आणि 2 चौक 8, 2 त्रिक 6 3 आणि याला 5 आणि भाग जातोय, 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20. सगळे 3:4 प्रमाणात आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 400 असेल तर त्या संख्या कोणत्या? आता कुणाच्या वर्गाची बेरीज 400? स्पीड कॅल्क्युलेशन दररोज आपण जे स्क्वेअर करतोय बेरजा करतोय त्याचाच उपयोग फास्ट मध्ये. 12 12 144 16 16 256 आहे का 400 आहे. पर्याय नंबर पहिलाच 96 लक्षात नाही. 20 मिनिटाचा किती ठिकाणी किती प्रकारे उपयोग होतोय. तर करायचं झालं तर बाकीचे प्रश्न आता फक्त कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस म्हणून आपण सोडवताना आपण मगाशीच पाहिले, त्या प्रश्न पॉज घेऊन 2 मिनिटं अजून विचार करायचा. अजून विचार म्हणजे कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करून बघू. 9 9 81 12 12 144 400 पर्यंत जाते का नाही जाणार हे. 6 6 36 88 64 100 लाच राहते. 15 15 225 26 400 400च्या पण पुढे जाते. पुढचा प्रश्न 2-3च प्रश्न राहिले वाटतं. 11 11 12 13 14 4 प्रश्न राहिले अजून. काय म्हणलं याच्यात, सोबतच्या गालिच्याची आकृती अभ्यास. ते उजव्या व डाव्या बाजूला असलेले 2 काळे पट्टे, हे उजव्या बाजूला काळा पट्टा हा डाव्या बाजूला काळा पट्टा, मध्ये पांढरा चौरस, हा चौरस आहे त्यांचा. केंद्रस्थानात असलेले पान हे पान बनलेले आहे गालीच आहे. पांढऱ्या चौरसाची रुंदी काळ्या पट्ट्याच्या रुंदीच्या दुप्पट मोठी आहे. पांढऱ्याची रुंदी इथं दिलंय 2 आणि याची 1, याची 1 दिली, याची डबल आहे. आणि चौरस आहे म्हणजे इकडची बाजू पण चौरसाची, इकडची बाजू किती येणार 2 येणार, जशी ही 2 आहे. आणि हा इकडं पण 2च राहणार, इकडं पण 2च राहणार ही उभी. पांढऱ्या चौरसाची रुंदी काळ्या
पट्ट्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. पानाच्या मधल्या चौरसाचा पावभाग आहे. हा चौरसाचा पावभाग आहे. तर आपल्याला काय विचारलं, गालिचेच्या संदर्भात काळ्या क्षेत्राचे पांढऱ्या क्षेत्राशी असलेले गुणोत्तर. काळ्या क्षेत्राचं किती क्षेत्रफळ येईल? हा बे क बे, बरोबर. याचं 2 झालं, याचं बे क बे 2 झालं. आणि पांढऱ्याचं तसं किती येईल? हा पूर्ण चौरस हा मानलाच नाही आपण काळा भाग, तर बे 2 4 होईल पांढऱ्याचा. पण काय म्हणलंय, पानाने, हा पान आहे जे मधल्या चौरसाचा पावभाग विकलेला आहे, म्हणजे याचा 4 आहे, तर पावभाग म्हणजे किती? 1. याचं 1 झालं आणि उरलेल्या पांढऱ्या भागाचं 3 झालं. कळालं? तर काळ्या क्षेत्राचे पांढऱ्या क्षेत्राचे असलेले गुणोत्तर. काळं किती झालं? हे 2, हे 2 बरं का, हे 2, आणि हा काळा 1 म्हणजे 5 झालं. आणि पांढरा किती झाला? हा 3. 5 3. कुठे 5 3? पर्याय नंबर 3. समजलं का? हे प्रॉब्लेम कुठे येत होता? हे चौरसाच्या वरती. चौरसाचं किती झालं? बे 2 4 झालं. आणि काळ्याचं पाव आहे. पाव म्हणजे 25%, म्हणजे चतकोर, म्हणजे 4 पैकी पाव भाग, म्हणजे 1 भाग हा काळ्याला देऊन टाकला, तर उरला चौरसाचा पांढरा भाग 3, जो इथं 3 आहे. आणि 2 2 4 आणि 1 5, काळा भाग 5. 5 3. पर्याय नंबर 3. 3 बरोबर आहे. सॉरी, 2-3 प्रश्न राहिले, सोडून बंद करू, माझा घसा दुखतोय. 8 11 20 29 या संख्यांमधून कोणती संख्या कमी करावी म्हणजे या संख्या प्रमाणात येतील? प्रमाणात यायला आहे ना, आपण शिकलोय मगाशी. ए बी सी डी ह्या प्रमाणात कधी म्हणू शकतो? A/B = C/D असेल तर. याचाच अर्थ काय? A च्या B जेवढे पट आहे तेवढे C च्या D पाहिजे, किंवा ह्या दोघांचा गुणाकार, A आणि D चा तिरकस गुणाकार = BC चा पाहिजे, BC. आता मी माझ्या ट्रॅडिशनल मेथडने जाणार. ABCD 4 संख्या आहेत, ह्या अशा म्हणणार AB = CD. मग आपण सुरुवातीच्या चॅप्टरला शिकलोय, A च्या जेवढ्या प्रमाणात B आहे तेवढ्या C च्या प्रमाणात D पाहिजे. तर कोणती संख्या वजा करणार हे प्रमाण बरोबर आहे? 1 वजा केला, 8तून 1 गेला 7, आणि 11तून 1 गेला 10. 7 आणि 10चं काही रिलेशन जमत नाही तसं. 10.5 असतं ठीक आहे, पॉईंट तर कुठं दिसत नाही, म्हणजे 1 वजा करून चालणार नाही. हे सरळ सरळ दिसते, करायला आपण करू शकतो. याच्यातून पण 1 वजा करू शकतो, याच्यातून 1 वजा करू शकतो, ते तिरकस गुणाकार करून चेक करू शकतो, किंवा हा याच्या किती पट आहे तशा पद्धतीने चेक करू शकतो. बरोबर आहे. पण 1 गेला, 8तून 7 राहिले, 11तून 1 गेला 10 राहिले. 7 आणि 10 असं काही पटकन जुळत नाही ना, असं 7च्या किती पट आहे समजत नाही, म्हणून तुर्तास मी 1 बाजूला ठेवला. 2 घेतला, 2 गेला, 8तून 2 गेले 6, 11तून 2 गेले 9, 1.5 पट होते. हा, 20तून 2 गेले 18, 29 मधून 2 गेले 27, 1.5 पट होते. 9 2 18, 9 3 27 होते, 3 2 6, 3 3 9, म्हणजे हाच पर्याय असणार आहे. म्हणून बघा आता 6 9 18 27 आहेत का प्रमाणात? हे 6 9 = 18 27, याची 1.5 पट आहे, याची 1.5 पट आहे, बरोबर आहे. किंवा हा तिरकस गुणाकार करून बघा. 27 54 27 3 81, 27 चौक 108, 27 5 135, 27 162, 9 8 72, हात झाले 7 9 1 9 7 16. तसं पण बरोबर येत आहे. पण हा एक पर्याय, आता इथं 4 सेकंद कसे वाचवले की पहिला पर्याय 1 घेतला, हे कोणाच्या किती पट आहे तिथं आपल्याला बेसवरूनच माहीत झालं. बेस आपला क्लिअर होता की A/B = C/D, म्हणजे A च्या जेवढ्या पट B आहे त्याच्या C च्या पण तेवढ्याच पट D असला पाहिजे. म्हणून या 8 आणि 11चा संबंध वजा केल्यानंतर तसाच 20 आणि 29चा संबंध पाहिजे. तिरकस गुणाकारापर्यंत मी जात पण नाही. मग 1 वजा करून बघितला तर 7चा आणि 10चा काही संबंध जुळत नाही फास्ट मध्ये, म्हणून पुढच्या ऑप्शनकडे गेलो. आता या प्रश्नात काय म्हणले, आयताच्या
लगतच्या भुजांचे लांबीचे गुणोत्तर 5:3 आहे व आयताचे क्षेत्रफळ 29.4 आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा. आता आयताची लांबी आणि रुंदी विचारले. हा येते. लांबी कधी पण रुंदीपेक्षा कशी असते, मोठीच असते. तर लांबी आणि रुंदी काढा. आता लांबी मोठी असलेले पर्याय 7 आणि 4 हा एक आहे. हे 4 लांबी छोटी आहे रुंदीपेक्षा, हा पर्याय गेला. हे लांबी मोठी रुंदीपेक्षा हा एक आहे, आणि हा लांबी छोटी रुंदीपेक्षा हा गेला. म्हणजे हा 1 आणि 3 मध्ये एक पर्याय येणार. आता त्यांचं क्षेत्रफळ एवढं आहे. गुणाकार तर असणार आहे. 42 गुणिले 7 केलं काय, आणि या ठिकाणी 72 गुणिले 4 नाही, गुणाकार पण बदलन करून बघू आपण वाटलं तर. 7 2 14, हातचा लेख 7 4 28 29 बरोबर आहे. 4 2 8, 4 2 8. हा यांचा गुणाकार नाही होत. 7.2 गुणिले 4, 7 4 28.8 होते. पण क्षेत्रफळ आपलं 29.4. लांबी गुणिले रुंदी म्हणजे क्षेत्रफळ पाहिजे होतं. म्हणजे पर्याय नंबर 1 राहतोय, कारण यांचं क्षेत्रफळ पर्याय दिलंय तेवढं बसत नाही. 92चा 1 नंबर. समजलं कसं सोडवतं. लांबी जास्त म्हणून 2 ऑप्शन पहिल्यांदा एलिमिनेट झाले, आणि त्यांचं क्षेत्रफळ म्हणजेच त्यांचा गुणाकार लांबी गुणिले रुंदी ते करून बघितले. फक्त पहिल्या ऑप्शन मध्ये बसते, दुसऱ्या ऑप्शन मध्ये बसत नाही, तिसऱ्या ऑप्शन मध्ये. आता शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न सोडवण्यापूर्वी टेलिग्राम चॅनल आहे आपला, जॉईन करा. MPSC कंबाईन मॅथ्स, MPSC कंबाईन मॅथ्स या ठिकाणी नवीन नवीन अपडेट टाकत राहू. आणि हा शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही ह्या शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचला असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुम्ही रेशो प्रोपोर्शन बघता, याचा अर्थ तुम्ही पर्सेंटेज पण सिन्सिअरली बघितलंय लेक्चर. दुसरी गोष्ट, तुम्ही स्पीड कॅल्क्युलेशनचे पण 2 लेक्चर बघितलेत, जे रोज 20 मिनिटं प्रॅक्टिस करताय, आणि स्पीडमध्ये तुमच्या इम्प्रूव्हमेंट जाणवते. प्रत्येक प्रश्नात स्पीड कॅल्क्युलेशनचं महत्त्व पण तुम्हाला जाणवलंय. आणि तिसरं रेशो प्रोपोर्शन, जो आत्ता टॉपिक पहिला ह्याच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत आला, म्हणजे हे 3 टॉपिक व्यवस्थित केले त्याचा अर्थ. म्हणून तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण गणित हे 70% या 3 टॉपिक वरतीच आहे. पुढे सगळं इम्प्लिकेशन आहे. हेच टॉपिक वापरायचे परत 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 परत. आता मध्ये मी काळ काम वेग टाकला, नंतर दुसरा एक टॉपिक टाकला हौद नळ, त्यात कशा प्रकारे पर्सेंटेज रेशो प्रोपोर्शनचा परत परत उपयोग होतोय ते पण बघितलंय आपण, आणि प्रत्येक टॉपिक मध्ये बघणारच आहे. आणि उरलेले 30% तर रिझनिंगच आहे. त्याच्यामुळे जे कोर गणित आहे त्याच्यातलं जवळपास 80 ते 90% भाग ह्या 3 टॉपिक मध्येच आहे, आणि हे 3 टॉपिक तुम्ही कंप्लीट केले, म्हणून कॉंग्रॅच्युलेशन्स. हा प्रश्न सोडवा, सोपा प्रश्न आहे, आणि याचं उत्तर कमेंटमध्ये टाका. ओके, पाहिल्याबद्दल थँक्स. ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. शेवटचा प्रश्न आहे हा. एका शाळेतील मुले व मुली यांचे 4:5 आहे. मुलींची संख्या एवढी, तर मुलांची संख्या किती? शक्यतो तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करा. पाहिल्याबद्दल थँक्स अ लॉट. ओके, बाय, टेक केअर.